नमस्कार मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्याचे वितरण हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। तसेच मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा कधी मिळणार आहे, त्याच्यासोबतच याचे सुद्धा वितरण होणार आहे का, उद्या मिळणार आहे का, असे प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलेले आहे। तर मग मित्रांनो, या हप्त्या संदर्भात म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्या संदर्भात महत्त्वाची तारीख समोर आलेली आहे। त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, एकीकडे पीएम नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पीएम किसान योजनेचा 19व्या हप्त्याचे वितरण 24 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे। म्हणजेच उद्या या ठिकाणी हा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यात दुपारी 2 वाजेपासून वितरित केला जाणार आहे। जवळपास 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा हप्ता मिळणार आहे। ह्या हप्त्याचे लाभ शेतकरी बांधव घेणार आहे। मग आता या पार्श्वभूमीवर पीएम किसानच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील मिळणार का, असे प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे। मग पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा जवळजवळ संपलेली आहे, कारण आता उद्या सोमवारी 24 फेब्रुवारी दिवशी या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात म्हणजेच डीबीटी द्वारे हस्तांतरित केले जातील। यापूर्वी 18व्या हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातून जारी केला होता। गेल्या हप्त्याच्या तुलनेत यावेळी सुमारे 20 लाख अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत। मग पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा निधी देखील मिळण्याची प्रतीक्षा आहे। दरम्यान राज्यातील जवळपास 91 ते 92 लाख शेतकरी पीएम किसान सोबत नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत। साधारण पीएम किसान योजनेच्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जातो, मात्र यावेळी असे होण्याची शक्यता नाही। यापूर्वी पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता एकत्र देण्यात आला होता, मात्र त्यावेळी गोंधळ झाल्याचे निदर्शनास आल्यामुळे यावेळी सुरुवातीला केवळ पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जाणार आहे। कारण की मित्रांनो, त्यावेळी दोन्ही हप्ते एकत्र पाठवल्यामुळे या ठिकाणी काही शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहे। त्यामुळे मित्रांनो, हा जे दोन्ही हप्ते आहे ते वेगवेगळे देण्यात येणार आहे। त्याच्या आधी आता पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जाईल, त्याच्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार आहे। का तर मग मित्रांनो, 24 फेब्रुवारीला पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आल्यानंतर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। पीएम किसानचा हप्ता वितरित केल्यानंतर महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी ही केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पाठवली जाईल। त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नमोचा हप्ता वितरित करतील। मग यासाठी साधारणतः 7 ते 8 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे। म्हणजेच या ठिकाणी 1 किंवा 2 मार्चच्या दरम्यान नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सविस्तरपणे सांगितलेले आहे। तर मित्रांनो, आता लवकरच या ठिकाणी शासनातर्फे उद्या परवा GR येईल आणि त्या GRनुसार 1 ते 2 तारखेपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। पीएम किसानचा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता 1 किंवा 2 मार्चला किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।